नमस्कार मित्रांनो, परत एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या दास ऑफिसर अकॅडमी मध्ये स्वागत आहे. डायरेक्ट विषयाला जाऊ. आपल्याला आपल्या राज्यव्यवस्था म्हणजे पॉलिटी या विषयामधल्या जेवढ्या महत्वाच्या कलमा आहेत तेवढ्या त्या सगळ्या बघायच्या आहेत या लेक्चरमध्ये. ते पण आपण ट्रिक वाईज बघणार आहोत, म्हणजे तुमच्या कायम लक्षात राहतील. नवीन पोरांनी तर हे लेक्चर म्हणजे या लेक्चरची पीपीटी पीडीएफ जी आहेत ना, आपल्या तुम्ही दास ऑफिसर अकॅडमीचं जे ऍप्लिकेशन आहे तिथं जायचं. फ्री फोल्डर नावाचं फोल्डर आहे, तिथं जाऊन तुम्ही युट्यूबचं फोल्डर आहे तिथे जाऊन ही पीडीएफ डाउनलोड करायची आणि मस्त बघायचं. ठीक आहे, तर डायरेक्ट विचार आपल्या लेक्चरकडे येऊ मित्रांनो. आता आजच्या लेक्चरमध्ये आपण आता हे सगळे राज्यघटनेचे जे कलम आहेत ते सगळे बघायचे आहे. जवळपास 22 भाग आहे, 395 कलमे आहे, 12 अनुसूची आहे म्हणजे शेड्यूल आहे. तर ऍक्च्युअली हे यामध्ये 25 सध्या भाग झालेला आहे, 448 कलम आहे आणि 12 अनुसूची आहे. परंतु हे 22 भाग 395 अशाच पद्धतीने लिहिलं जाते. तर मित्रांनो आपण डायरेक्ट आजच्या या लेक्चरकडे वळू. तर बघा, आता तुम्हाला हे जे लक्षात ठेवायचं आहे हे तुम्ही कॉमनली जसं आहे तसं पण लक्षात ठेवू शकता, परंतु कन्फ्युजन पेपरच्या वेळेस वाढत असते. ते कन्फ्युजन दूर करण्यासाठी आपल्याला ट्रिक वाईज घ्यायचं आहे. तर बघा, आता भाग 1 ते भाग 4A हे सगळे राज्यघटनेचे बघत आहोत. भाग 1 ते भाग 4A यामध्ये कलम 1 ते 51A पर्यंत जेवढ्या कलमा आहेत ना ते सगळ्याची ट्रिक बघा. आता तुम्ही अगोदर भाग 1 मध्ये संघ व त्याचे क्षेत्र हे सगळे अंतर्भूत आहे. संघ व त्याचे क्षेत्र पुढं कलम 1 ते 4 मध्ये या गोष्टी इन्क्लूड आहेत, 1 ते 4 मध्ये. आता भाग 2 दिसत आहे तुम्हाला व्यवस्थित. भाग 2 मध्ये नागरिकत्व सिटिझनशिप आहे म्हणजे 5 ते 11. परत 3 मध्ये मूलभूत हक्क हे सगळं तुम्हाला पाठाच आहे, 12 ते 35 नवीन लोकांना नसेल. भाग 4 मध्ये मार्गदर्शक तत्वे आहे 36 ते 51 आणि 4A म्हणजे आपले परत मूलभूत कर्तव्ये 51A मध्ये, कलम 51A मध्ये. आता मित्रांनो ट्रिक अशी आहे, हे जे ट्रिक तुम्ही आता लक्षात ठेवली यामध्ये तुम्हाला ट्रिक लक्षात ठेवण्याचं काम नाही. तुम्हाला जशात तसं जर तुम्ही 2-3 वर्ष जरी अभ्यास केला असेल तर हे सगळं पाठ झालं असेल तुमचं. नसेल 4-5 महिना जरी अभ्यास केला असेल तर थोडं कन्फ्युजन होत असेल. परंतु जे नवीन आहे किंवा अजूनही जुन्या लोकांना कन्फ्युजन होत आहे त्या सगळ्या लोकांसाठी आपण हे ट्रिक लावलेली आहे. बघा, संघाचा नागरिक हक्क मागतो, राज्य म्हणते आधी कर्तव्य कर. आता ह्या ट्रिक नुसार बघा, संघाचा नागरिक, संघ व त्याचे क्षेत्र भाग 1 मध्ये 1 ते 4. अगोदर काय संघ, नंतर काय नागरिकत्व आलं, नंतर हक्क मूलभूत हक्क आलं, नंतर राज्य म्हणते आधी कर्तव्य कर. राज्य म्हणजे राज्य धोरणाचे मार्गदर्शक तत्व आलं आणि कर्तव्य कर म्हणजे परत कर्तव्य आलंय. ठीक आहे, भाग 4 याचं हे अशा पद्धतीने ट्रिक वाईज सगळं हे कलमा आपण बघून घेऊ. अतिशय महत्वाच्या 2 मार्क्स फिक्सच आहे. तुम्ही ग्रामसेवक करा, कृषी सेवक करा, एमपीसी करा, ग्रुप BC करा किंवा इतर सर्व तलाठी करा, क्लरिकल करा, सगळ्या सरळ सेवासाठी अतिशय उपयुक्त आहे. 2 मार्क फिक्स आहे आजच्या लेक्चरमध्ये. ठीक आहे, पुढे जाऊ मित्रांनो. आता बघा, संघ व सरकार. आता यामध्ये कसं आहे, एकच मिनिट मी तुम्हाला आता आपली नवीन बॅच आहे तलाठीची. ज्यांचे तलाठी अजून सिलेक्शन झालेले नाही त्यांच्यासाठी 80 दिवसाचा मास्टर प्लॅन आहे मित्रांनो. म्हणजे 80 दिवसामध्ये तुम्हाला अभ्यासाची पद्धत समजून जाईल, म्हणजे एक दिशा मिळेल अभ्यास करण्यासाठी. मग अभ्यास कसा करायचा तर या प्लॅन नुसार करायचा. या प्लॅन नुसार जॉईन करण्याचं काम नाही, 499 फीस द्यायचं सुद्धा काम नाही तुम्हाला. प्लॅन घ्यायचा, स्वतःचा अभ्यास स्वतः करायचा. ठीक आहे, आता बघा या सगळ्या बॅच मध्ये, आता ही बॅच आहे आपली. जर कोणाला वाटत असेल की आपण सिरियसली अभ्यास करायला पाहिजे, तलाठी आपलं निघलं पाहिजे, तर अशा लोकांसाठी 80 दिवसाचा मास्टर प्लॅन आहे. डे बाय डे सगळे टॉपिक घेण्यात येते. 5 दिवसानंतर रिव्हिजन टेस्ट. हे सगळे जे आहे मी तुम्हाला इथं लिहून दिलेल्या पोस्टरवरचं पॉज करा आणि वाचा. 499 याची फीज आहे, 2000 फीज आपण क्रॉस केली आणि 499 याची फीज आहे. परंतु मुळात तुम्हाला सांगतो, आताच म्हटलं तुम्ही 1 रुपया भरायचं काम नाही. हो, 1 रुपया भरायचं काम नाही, परंतु या प्लॅन बघा, एकच मिनिट. हा तो प्लॅन आहे. या प्लॅन मध्ये तुम्हाला डे बाय डे सगळे टॉपिक डिवाइड केलेले आहे. सगळेच्या सगळे बघा. आता हे बघा, हा जो प्लॅन आहे तो त्यामध्ये सगळे टॉपिक डिवाइड केलेले आहे. तलाठी भरती 2026 80 दिवसाचा मास्टर प्लॅन. 80 दिवसामध्ये तुमचं संपूर्ण जे तलाठी आहे, आपले 4 विषय गणित, बुद्धिमत्ता, मराठी, इंग्रजी आणि सामान्य ज्ञान, ते सगळे यामध्ये आपण इन्क्लूड केलेले आहे. दिवसा वाईज, डे वाईज. डे 1 मराठी समानार्थी विरुद्धार्थी शब्द, डे 2 मनी व वाक्प्रचार, दिवस 3 परत टोपण नावे. हे अशा पद्धतीने मराठीचे जेवढं आहेत ना, ग्रामर वगैरे आपण सगळं कव्हर करून दिलेलं आहे. ठीक आहे, 14 दिवस तर मराठी चाललं, आता आला इंग्रजी. संपूर्ण 13व्या दिवसामध्ये संपूर्ण रिव्हिजन आहेत. परत अशाच पद्धतीने इंग्रजीचं आहे. ठीक आहे, हे इंग्रजीचं. आणि हे बघा, एक टॉपिक झालं का त्या टॉपिकवर लगेच संध्याकाळी तुम्हाला टेस्ट मिळणार आहे. टेस्ट जवळपास 120 मार्काची, 140 मार्काची, 200 मार्काची, 150 मार्काची, ते टॉपिक नुसार. तर ते वेगवेगळ्या टेस्ट मिळणार आहे. म्हणजे तुम्ही अभ्यास करायचा सकाळी या प्लॅन नुसार, दिवसभर अभ्यास करायचा आणि संध्याकाळी जाऊन ही टेस्ट द्यायची. तेव्हा तुम्हाला 499 फीज लागेल.
नाहीतर हे जर तुम्ही प्लॅन नुसार अभ्यास केला स्वतः तर फी लागणार नाही. हा प्लॅन तुम्हाला कुठे डाउनलोड करायला मिळेल? दास ऑफिसर अकॅडमीचं आपलं ऍप्लिकेशन घ्यायचं, तिथं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळी लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही हा प्लॅन डाउनलोड करून घ्या आणि सगळे विषय यामध्ये आपण इन्क्लूड केलेले आहे. तर या प्लॅन नुसार तुम्ही अभ्यास करा, म्हणजे 80 दिवसामध्ये सगळं तुमचं क्लिअर कट होऊन जाईल. आणि मी गॅरंटी देतो मित्रांनो, अशा पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केला तर नक्की यशाच्या शिखरापर्यंत पोहोचाल तुम्ही. आणि 4 टेस्ट हे सगळं प्लॅन झाल्यानंतर तुम्हाला रिव्हिजन टेस्ट तर प्रत्येक विषयाला आहे, परंतु सगळे विषय कव्हर झाल्यानंतर संपूर्ण सराव पेपर जवळपास 4 आहे. ठीक आहे, हे 4ही सराव पेपर आहे. हे सगळं झाल्यानंतर म्हणजे 80 दिवसामध्ये तुम्हाला 80 दिवसामध्ये तलाठी बनवण्याचा जो मास्टर स्ट्रोक आहे तर तो हा आहे मित्रांनो. ठीक आहे, हे सगळं तुम्हाला मोफत मिळून जातील. आणि ज्यांना टेस्ट वगैरे पाहिजे, ज्यांना काय म्हणतात आपल्या मेंटॉरशिपचा प्रोग्राम पाहिजे, मेंटॉरशिप पाहिजे, डे टू डे 1 by 1 तुम्हाला गायडन्स पाहिजे, ते सगळ्यांनी 499 फीस भरायची आणि हा कोर्स तुम्ही जॉईन करून घ्या, जेणेकरून तुम्हाला म्हणजे अभ्यासाची एक दिशा मिळेल आणि तलाठीपर्यंत तुम्ही सहज पोहोचाल. ठीक आहे मित्रांनो, परत आपल्या याच्याकडे येऊ आपण, आपल्या लेक्चरकडे. तर बघा यामध्ये कसं आहे, अजून आपली 10 वाली एक टेस्ट आहे. त्या ऍप्लिकेशनवर गेलं ना तुम्हाला 10 रुपयामध्ये महिनाभर प्रश्न येत राहतील तुम्हाला, 10 प्रश्न जवळपास 20 गुणांचे. तुमचं सामान्य ज्ञान असो, मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, जीके, सगळे विषय, चालू घडामोडी वगैरे सगळे विषय आपण एक विषय घेत असतो. तुम्हाला रोज टेस्ट येईल, तुम्हाला प्रॅक्टिस होऊन जाईल. त्यामुळे तो पण एक तुम्ही टेस्ट सिरीज म्हणा, डेली टेस्ट म्हणून आहे, ते पण जॉईन करू शकता. 10 रुपयामध्ये महिनाभर येत राहतील. ठीक आहे. संघ सरकारमध्ये आता जवळपास कलमे आहे 52 ते 151. तर या सगळ्याची आपण ट्रिक बनवलेली आहे. हे सगळं तुम्ही पाठ केलं असेल, वाचलं असेल. परत एकदा सांगतो, भाग 5 मध्ये ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या प्रकरणानुसार. प्रकरण 1 मध्ये सांगितलेलं आहे कार्यकारी विभाग, आणि भाग 5चं जे संघ सरकार आहे जवळपास 52 ते 151 या कलमामध्ये सगळं इन्क्लूड केलेलं आहे, 52 ते 151. ठीक आहे. तर यामध्ये बघा, नंतर प्रकरण 1 मध्ये काय म्हटलेलं आहे, कार्यकारी विभाग 52 ते 78 कलम. प्रकरण 2 संसद जवळपास 79 ते 122 कलम, कलम 79 ते 122. प्रकरण 3 बघा, राष्ट्रपतीचे कायदेविषयक अधिकार 123 1 2 3. ठीक आहे, परत कन्फ्युजन होणार आहे तिकडे राज्यपालाकडे गेल्यावर. आता प्रकरण 4 बघा, संघराज्य न्याय व्यवस्था आहे 124 ते 147. नंतर प्रकरण 5 बघा, आता हा महालेखा परीक्षक नियंत्रक म्हणजे कॅग आहे, याला कॅग सुद्धा असं लक्षात ठेवू शकता, 148 ते 151. मित्रांनो, बऱ्याचदा तुम्ही एम लक्ष्मीकांत असो किंवा कुठून तरी असं वाचून घेता, परंतु लक्षात राहील का हो? तुमच्या लक्षात राहत नाही. आपल्याला माहिती आहे परीक्षेच्या वेळेस कायम भुलतात, तुम्ही विसरतात. आणि असं जर एखाद्यानं जर असं अचानकपणे विचारलं तर तुमचं थोडंसं कन्फ्युजन होऊ शकते. त्यामुळे आपण हे ट्रिक लावलेली आहे. बघा, ट्रिक नुसार काय म्हणते, कार्यकारी संसदेत गेले, राष्ट्रपतींनी न्यायालयात केस केली आणि कॅगने बिल तपासले. ही आपली ट्रिक आहे. कार्यकारी संसदेत गेले, हे बघा, कार्यकारी विभाग संसदेत गेले, राष्ट्रपतींनी न्यायालयात केस केली आणि कॅगने बिल तपासले. बिल म्हणजे कॅगचं कामच आहे, कॅगचं लेखापरीक्षणचं काम आहे. ठीक आहे. तर काय, कॅगने बिल तपासले, अशी ट्रिक आहे. ही ट्रिक तुम्हाला पाठ करायची आहे. लेक्चर झाल्या याची पीडीएफ तुम्हाला आपल्या ऍप्लिकेशनला मिळणार आहे. ठीक आहे. आता पुढे बघा राज्य सरकारची त्याच पद्धतीने ट्रिक आहे. भाग 5 मध्ये आपण काय बघितलं, केंद्र सरकार. भाग 5 मध्ये केंद्र सरकार, 6 मध्ये राज्य सरकार. भाग 6 मध्ये 152 ते 237 कलमामध्ये हे सगळं समाविष्ट आहे. आता मित्रांनो बघा, 100 कलमाचा जवळपास फरक आहे आपलं केंद्र सरकार आणि राज्य सरकार, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता यामध्ये प्रकरण 1 2 3 4 5 6 जवळपास 6 प्रकरणामध्ये हे सगळं डिवाइड केलेलं आहे. तर बघा, प्रकरण 1 सर्वसाधारण म्हणून 152 आहे, कलम 152. आता नंतर एकचा फरक, आता एकचा फरक वाढत चाललेला आहे. कशामध्ये, केंद्र सरकारच्या कलमामध्ये आणि याच्या. ठीक आहे, म्हणजे 101चा फरक वाढत राहतील. तर सर्वसाधारण मध्ये 152. प्रकरण 2 मध्ये कार्यकारी विभाग आहे, जे राज्य सरकारचा कार्यकारी विभाग आहे, ज्यामध्ये आपण राज्यपाल येते, मुख्यमंत्री येते, ते सगळं. ठीक आहे. कार्यकारी विभागामध्ये जवळपास 153 ते 167 कलम आलेले आहेत. प्रकरण 3 मध्ये राज्य विधिमंडळ आहे, राज्य विधिमंडळ जे 168 ते 212 आलेलं आहे. नुकताच तासिका अध्यक्षाने एका संधी अधिकाऱ्याची म्हणजे नोकरीतून बडतर्फ केलेला आहे. ऍक्च्युअली त्यांना तो अधिकार नाही. आता हा प्रश्न आपल्याला मेन्सला येऊ शकतो, एमपीसीच्या मेन्सला. त्यामुळे काळजीपूर्वक पेपर वाचायचा. आणि जर तुम्हाला रोजचं करंट अफेअर पाहिजे असेल तर सगळं फ्रीमध्ये आपल्या त्या ऍप्लिकेशनला आहे. डेली ओकॅबच्या पीडीएफ इमेजेस सुद्धा आपण त्या आपल्या ऍप्लिकेशनला ठेवलेल्या आहेत, फ्रीमध्ये, सगळं फ्रीमध्ये आहे. ठीक आहे. पुढे बघा, आता प्रकरण 4 आहे राज्यपालाचे कायदेविषयक अधिकार. 213 कलम 213 मध्ये राज्यपालाचे कायदेविषयक अधिकार आहे. जे आपण जे राष्ट्रपतीचे कायदेविषयक अधिकार बघितले होते ते किती,
ते 123 मध्ये 123 मध्ये होतं आणि राज्यपालाचे किती 213 213. ठीक आहे, थोडं कन्फ्युजन होऊ शकते, त्यामुळे लक्षात ठेवा. प्रकरण 5 उच्च न्यायालय आहे 214 ते 231 आणि प्रकरण 6 दुय्यम न्यायालय आहे 233 ते 237. आता ट्रिक अशी आहे मित्रांनो, राज्यात सर्वजण काम करतात. राज्यात सर्वजण काम म्हणजे कार्यकारी विभाग काम करतात. विधिमंडळ भांडते, हे विधिमंडळ जे आहेत ना भांडते, आणि राज्यपाल बघत बसतो. राज्यपाल काय करतो, बघत बसतो आणि केस न्यायालयात जाते. हे आपलं ट्रिक आहे, केस न्यायालयात जाते. परत एकदा बघा, राज्यात सर्वजण काम करतात, हे राज्यात सर्वजण कार्यकारी विभाग म्हणजे काम करतात आणि आणि राज्यात सर्वजण काम करतात आणि विधिमंडळ भांडते, हे विधिमंडळ भांडते, राज्यपाल बघायची भूमिका घेतात, बघत बसतो आणि केस कुठे जाते, न्यायालयात जाते, या न्यायालयात केस जाते. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्हाला ट्रिकनुसार हे लक्षात ठेवायचं आहे. एकदा तुम्हाला हे क्रम जर लक्षात राहिला तर मग ते तुम्हाला कलम वगैरे एक जवळपास तुम्ही येऊन जातात, म्हणजे तुम्हाला एलिमिनेशन टेक्निकनं तो प्रश्न सॉल्व्ह होऊन जातो. पुढे बघा इतर भाग. इतर भागामध्ये बघा भाग 7, 8, 9, 10, 9A, 9B, 10, 11 हे सगळे इतर भाग आहे. तर त्यामध्ये बघा भाग 7वा, पहिल्या अनुसूचीतील भाग बी मधील राज्य वगळले, म्हणजे आपण जवळपास याला जुनी राज्य म्हटलेलं आहे. पुढे ट्रिक मध्ये काय जुनी राज्य म्हटलेलं आहे. जे भाग वगळलेले आहे, भाग बी मधील जे राज्य वगळलेले आहे त्यांना. आता हे सगळं 238 मध्ये येत आहे. कुठे येत आहे, कलम 238 मध्ये. ही कलम लक्षात ठेवायची जरी विचारत नसले तरी, ठीक आहे, कारण ऑप्शन मध्ये येऊ शकते. आणि ही एक महत्वाची कलम आहे जे वगळलेले आहे ते. जेव्हा हे बघा ऑडच विचारत असते, जनरली गोष्ट आहे त्या विचारायला पाहत नाही परीक्षेमध्ये. नंतर बघा भाग 8. भाग 8 मध्ये संघ राज्य प्रदेश आहे, परत आपलं केंद्रशासित प्रदेश वगैरे. ते 239 ते 242, यामध्ये 239 ए जी दिल्ली NCR ची कलम आहे ते लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. पुढे आपण महत्वाच्या कलमामध्ये ते सगळं बघणार आहोत. नंतर बघा 9, भाग 9 मध्ये पंचायतीमध्ये 243 243 ओ पर्यंत गेलेलं आहे. ओ ला व्यवस्थित गोल करा. नंतर 9A 9B, आता 9A मध्ये नगरपालिका आहे, 9B मध्ये सहकारी संस्था आहे. 9A मध्ये 243 P ते ZG पर्यंत गेलेला आहे, ZG पर्यंत. आणि जे सहकारी संस्था आहे ZH, जी नंतर GH आणि ZT पर्यंत गेलेला आहे, स्टॉप झालेला आहे. टी पर्यंत काय स्टॉप झालेला आहे, हे लक्षात ठेवा. एकदा टी झाल्यानंतर पुढे कोणतेही एबीसीडीचं आलेलं नाही. टी चहा पिल्यानंतर तुम्ही जेवत नाही, खावत नाही, काहीच खात नाही, तर जिभेला आपल्याला जमतच नाही. चहा घेतल्यानंतर काही होतंय का, नाही. म्हणून याचा अर्थ काय, टी नंतर दुसरं काही आलेलं नाही असं लक्षात ठेवा. जर टी नंतर दुसरं काही एखादं एबीसीडी मधलं देऊ शकते, जे तुमचं कन्फ्युजन वाढणार आहे. तुम्ही इथं काय लक्षात ठेवायचं, टी नंतर आपण काही घेत नाही, खात नाही, जवळपास काही नाश्ता करत नाही, जेवणही करत नाही, इव्हन पाणी सुद्धा पित नाही आपण जनरली, कारण आपल्या ते चहाची चव ते आपल्या जिभेवरून गेलेली असते. आता नंतर बघा अनुसूचित व आदिवासी क्षेत्र भाग 10 मध्ये 244 ते 244 ए पर्यंत सगळं आलेलं आहे. आणि 11 मध्ये केंद्र व राज्य संबंध 11 मध्ये 245 ते 263. आता 11 जे आहेत केंद्र व राज्य संबंध बघा. आता हे एक दिसत आहेत ना, हे जे एक दिसत आहे ना, ममता दीदी आणि नरेंद्र मोदी यांचं कधी जमलंय का, नेहमी भांडतच आहेत ना. हे केंद्र राज्य संबंध जे आहेत एक हे जे आहेत ना, एक म्हणजे 11, हे अशा पद्धतीने तुम्हाला लक्षात राहायला पाहिजे, जेणेकरून ते लॉंग टर्म साठी राहतील. 11 झालं. भाग 11 मध्ये काय केंद्र राज्य संबंध 245 ते 263. आता बघा ट्रिक अशी आहे, जुन्या राज्यातून लोक केंद्रात आले. हे जुने राज्य म्हणजे काय म्हटलं मी, जे वगळलेले राज्य आहे ते. जुन्या राज्यातून लोक केंद्रात आले, हे संघराज्य प्रदेश म्हणजे केंद्रशासित प्रदेश. संघराज्य प्रदेशला आपण अजून काय म्हणत असतो, केंद्रशासित प्रदेश. केंद्राचं शासन यामध्ये असते केंद्रशासित प्रदेश, ठीक आहे. आता बघा जुन्या राज्यातून लोक केंद्रात आले, मग पंचायत केली. पंचायत म्हणजे हे आपली पंचायत केली. नंतर नगरात सहकारी सुरू केली. हे नगरात म्हणजे नगरपालिका, सहकारी संस्था म्हणजे सहकारी संस्था सुरू केली. हे अशा पद्धतीची ट्रिक आहे, सोपी आहे. जुन्या राज्यातून लोक केंद्रात आले आणि मग काय पंचायत केली आणि नगरात सहकारी सुरू केली, सहकारी संस्था सुरू केली. ठीक आहे, हे सगळं येऊन जाईल आपल्याला. आता कलमा जी आहे तुम्हाला याच्याच मागे असं लक्षात ठेवायचे आहे. पुढे बघू. आता पुढे जेव्हा महत्वाच्या कलमा आहे ना, त्या सगळ्या महत्वाच्या कलमाला सुद्धा आपण ट्रिक लावलेली आहे. ट्रिक दाखवू का, एकच मिनिट तुम्हाला दाखवून देतो. तर मग पुढे अजून मजेशीर आहे असं तुम्हाला आताच कळायला हवं. नाही तर उगाच पोरं काय करतात, 3-4 मिनिटाचा व्हिडिओ बघतात, 5-10 मिनिट जास्तीत जास्त करून लगेच सोडून देतात, पुढचा व्हिडिओ बघतात. नोटिफिकेशन एखादं आलं का लगेच त्यांना न्यूज आलं किंवा मग एखादं दुसरं काहीतरी रील वगैरे आली का लगेच पाहतात ते. त्यामुळे बघा, हे अशा कलमा आहे, अशा कलमाची अशी जवळपास ट्रिक आहे, म्हणजे चांगली ट्रिक आहे, जबरदस्त ट्रिक आहे, जेणेकरून ते तुम्हाला कायम लक्षात राहील. आता बघा
कुठं होतं आपण? हा. संघ सरकार झालं, आपलं राज्य सरकार झालं. आता पुढे बघू, आपलं हे पण झालंय. आता वित्त व मालमत्ता करार खटले हे जवळपास भाग 12 मध्ये आहे. भाग 12 वित्त मालमत्ता करार व खटले. यामध्ये काय? यामध्ये प्रकरण 1, 2, 3, 4 चार प्रकरणामध्ये हे सगळ्या कलमा, हे सगळे भाग संपूर्ण वाटलेलं आहे. प्रकरण 1, 2, 3, 4 यामध्ये पहिलं काय आहे? वित्त आहे. कलम 264 ते 291 मध्ये 92-93 वाले, हे 292-93 वाले जे आहेत ना, आता बघा जे ज्यांची जन्मतारीख 92-93 आहेत ना, एकदम कर्जामध्ये बुडालेले आहेत. एकदम नवीन स्टार्टअप काहीतरी करायचं आहे, जशी माहिती एकदम कर्जामध्ये बुडाले. जन्मतारीख जे 92-93 वाले सध्या स्टार्टअप कडे वळलेले आहे. जे ज्यांची स्पर्धा परीक्षामध्ये जमत नाही ना, 32, 33, 34 वाले, ते 34, 35 वाले, ते सगळे आता ते 92-93 वाले जे आहेत ते कर्जामध्ये बुडालेले आहेत, ज्यांची जन्मतारीख 92-93 आहे. असं काहीतरी एक लक्षात ठेवावं लागेल. प्रकरण 3 मालमत्ता करार अधिकार देणी, म्हणजे कलम 294 ते 300 पर्यंत सगळं हे मालमत्ता करार अधिकार व देणी. आता हे सगळं तुम्हाला सिरीज वाईज लक्षात ठेवायचं आहे. प्रकरण 4 मालमत्तेचा अधिकार 300A. जेव्हा आपण मूलभूत अधिकार मध्ये हे सगळं होतं, नंतर आपल्याला वाटलं की नाही मालमत्तेचा अधिकार, मूलभूत अधिकार देणं योग्य नाही, मग तो साधा अधिकार दिलेला आहे. ते कधी कलम 300A मध्ये गेलेला आहे. ट्रिक काय मग याची? ट्रिक अशी आहे मित्रांनो, पहिले पैसे संपले. पहिले पैसे, वित्त म्हणजे काय होते? पैसे. पहिले पैसे संपले, मग कर्ज घेतले, मग घर विकले, हे मालमत्ता वगैरे जे आहे ते घर. शेवटी मालमत्तेचा अधिकार आठवला, हा मालमत्तेचा अधिकार आठवला. अशी ट्रिक आहे. काय? पहिले पैसे संपले, मग कर्ज घेतले, मग घर विकले आणि शेवटी मालमत्तेचा अधिकार आठवला. अशी जबरदस्त ट्रिक आहे. ते ट्रिक तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. सगळे तुम्हाला कायमचे लक्षात राहतील. आता पुढचे बघा, पुढील भाग आहे भाग 13, 14, 14A, 15, 16, 16 पर्यंत. एकूण टोटल किती भाग आहे? 22. आता बघा विषय भाग 13 मध्ये व्यापार वाणिज्य भारतीय क्षेत्रातील व्यवहार 301 ते 307. 301 ते 307. पुढे बघा प्रकरण आपलं भाग 14. भाग 14 मध्ये काय आहे? केंद्र व राज्यातील सेवा, जे आपलं एमपीसी यूपीसी आहेत ना, एमपीसी यूपीसी, ते सगळं 308 ते 323 मध्ये जात आहे. आता हे सगळं तुम्हाला माहित असते. बघा केंद्र व राज्यातील सेवा जे आहेत प्रकरण 1, प्रकरण 2 मध्ये वाटलेले आहे. प्रकरण 1 मध्ये सेवा दिलेला आहे आणि नंतर प्रकरण 2 मध्ये त्या सेवा तयार करण्यासाठीच्या लोकसेवा आयोग दिलेला आहे. नंतर 308 ते 314 मध्ये त्या सगळ्या सेवा टाकलेल्या आहे आणि 15 ते 23 मध्ये त्या सेवा तयार करण्यासाठी जे मनुष्यबळ पाहिजे ते लोकसेवा आयोग, म्हणजे त्या संस्था, त्यांचं कार्य, हे सगळं ते 315 ते 323 मध्ये दिलेलं आहे. नंतर आता उरला आपला 14A. 14 तर तिथे गेलं. मग कधी कधी काय म्हणतात, या नोकर भरतीवाल्यांचे काहीतरी भानगडी असतातच, मग ते त्यासाठी न्यायाधिकरण आलं, म्हणून हे 14A मध्ये गेलेलं आहे. न्यायाधिकरण जवळपास 323 ते 323B या कलमामध्ये हे सगळं टाकलेलं आहे. कुठं? 323 ते 300B. हे न्यायाधिकरणाचं कलम तुम्ही लक्षात ठेवायचं, कारण थोडं ऑड आहे. ठीक आहे. नंतर 15 निवडणुका. 15 आकडा लक्षात राहील ना. भाग 15 निवडणुका 324 ते 329A. नंतर काय? 16 मध्ये काही वर्गाबाबत विशेष तरतुदी, ते 330 342 मध्ये. पुढे बघा आता ट्रिक आहे, व्यापारी सरकारी नोकरीत गेला. ट्रिक काय म्हणते बघा, व्यापारी सरकारी नोकरीत गेला, केस न्यायाधिकरणात गेली आणि शेवटी निवडणूक लढवली. अशी ट्रिक आहे. व्यापारी सरकारी नोकरीत गेला, हे व्यापारी सरकारी नोकरी सेवा, सरकारी नोकरीत गेला, केस न्यायाधिकरणात गेली. सरकारी नोकरीत हे सेवा म्हणजे सरकारी नोकरीत गेला, केस न्यायाधिकरणात यांच्यात काय भांडणं झाले का लगेच न्यायाधिकरणात केस गेली, न्यायाधिकरणात गेली. एकच मिनिट, मला खोडी द्या थोडं, तुम्हाला एकदमच हे दिसायला नको. ठीक आहे. केस न्यायाधिकरणात गेली, शेवटी निवडणूक लढवली. भाऊनं शेवटी निवडणूक लढवली. अगोदर काय केलं भाऊनं? अगोदर व्यापार करण्याचा प्रयत्न केला. व्यापार काही जमलेला नाही. मग सरकारी नोकरीत गेला आणि ते पण काही जमलं नाही. तिथं कुठंतरी काहीतरी कुटाणा करून ठेवलाय, काहीतरी भ्रष्टाचार करून ठेवलाय. मग काय? केस डायरेक्ट गेली न्यायाधिकरणात. आणि शेवटी भाऊनं तिथे जमलं नाही, त्याला काढून फेकलं तिथून. मग काय? आता शेवटी मग आपण काय करत असतो? निवडणूक लढवत असतो. मग शेवटी निवडणूक लढवली. काय? अशा पद्धतीने ही ट्रिक आहे. पुढे बघा भाषाच्या जेवढ्या कलमा आहे भाग 17 मध्ये दिलेला आहे. अधिकृत भाषा 343 ते 351 या कलमामध्ये सगळ्या दिलेल्या आहे. 343 ते 351 मध्ये. आता प्रकरण 1, 2, 3 अशा पद्धतीनं हे पण वाटलेले आहे. प्रकरण 1 मध्ये संघराज्याची भाषा,
अगोदर केंद्र शासनाची भाषा, नंतर प्रादेशिक भाषा म्हणजे आपली महाराष्ट्राची वगैरे, नंतर हे सगळे न्यायालय वगैरे आहे त्यांची भाषा, नंतर विशेष आदेश वगैरे काढायचा असला तर ती भाषा. ठीक आहे. आता अशा 4 भाषेमध्ये आपण ते सगळे प्रकरण डिवाइड केले. नंतर 343-44 मध्ये संघराज्याची भाषा म्हणजे केंद्र सरकारची भाषा, परत प्रादेशिक भाषा म्हणजे राज्य सरकारची भाषा 345 ते 347 पर्यंत. आणि प्रकरण 3 आता आपलं न्यायालय आले, न्यायालयाची भाषा ही 348 ते 349 पर्यंत. आता विशेष आदेश 350 ते 351 पर्यंत आला, कलम 350 ते 351 पर्यंत. डायरेक्ट ट्रिक कडे वळू. ट्रिक काय म्हणते? दिल्ली हिंदी बोलते. दिल्ली म्हणजे केंद्र सरकार काय बोलते? हिंदी बोलते. राज्य वेगळी भाषा बोलते. आपलं महाराष्ट्र मराठी बोलते, गुजरात गुजराती बोलते, तमिळनाडू तमिळी बोलते. अजून काय आपलं तिकडे युपी बिहार गेलं का ते हिंदी बोलते. दिल्लीमध्ये हिंदी बोलते जाते. परत कोर्ट इंग्रजी बोलते. आणि शेवटी आदेश येतो. म्हणजे ही ट्रिक आहे बघा. दिल्ली हिंदी बोलते, राज्य वेगळी भाषा बोलते, कोर्ट इंग्रजी बोलते आणि शेवटी आदेश येतो. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही हे लक्षात ठेवू शकता. नंतर आणीबाणी आहे. आणीबाणी भाग 18 मध्ये दिलेला आहे आणीबाणी. तर जवळपास 352 ते 360 एवढ्या कलमांचा समावेश झालेला आहे. यामध्ये बघा कलम 352 राष्ट्रीय आणीबाणी, 356 राष्ट्रपती शासन आणि हे आर्थिक आणीबाणी 360. या कलमा सगळ्या तुम्हाला पाठ आहेत. थोडंफार कन्फ्युजन असते, कमीत कमी लोकांना कन्फ्युजन आहेत. आता सरळ ट्रिक कडे येऊ. देशात युद्ध झाले म्हणजे 352. देशात युद्ध झाले, राज्य सरकार पडले म्हणजे राष्ट्रपती शासन 352. 356 राष्ट्रपती शासन किंवा राज्य सरकार पडले आणि शेवटी पैसेच संपले. म्हणजे काय? देशात युद्ध झाले, राज्य सरकार पडले आणि शेवटी पैसेच संपले. अशा पद्धतीने ही ट्रिक तुम्ही यूज करू शकता. पुढे बघा इतर 19, 20, 21, 22 हे सगळे भाग दिलेले आहेत. इतर म्हणजे 361 ते 367 या कलमामध्ये. आणि कलम भाग 20 घटना दुरुस्ती 368. भाग 20 तर लक्षात राहील ना. भाग 15 निवडणुका, भाग 20 घटना दुरुस्ती, 10 मग काय ते सगळं तुम्हाला जे मेन आकडे आहेत ते सगळे लक्षात राहायला पाहिजे. 11 म्हणजे काय? 21. आता 20 झालं 21. भाग 21 मध्ये तात्पुरत्या संक्रमणी व विशेष तरतुदी 369 ते 392. आणि 22 मध्ये लघु शीर्षक लागू होणे, हिंदीतील अधिकृत घटना व रद्द करणे 393 ते 395 हे सगळे कलम आहेत. कलमा बघा. आता मी तुम्हाला हे थोडंसं लक्षात ठेवावंच लागेल. यामध्ये अजून काही ट्रिक टाकता येत नाही. तर आता बघा हे ट्रिक आहे म्हणजे क्रमवार दिलेली ट्रिक आहे. सगळे झाले, सगळे म्हणजे इतर सगळे झाले. आता दुरुस्ती करा म्हणजे घटना दुरुस्ती. सगळे झाले, आता दुरुस्ती करा. थोडे तात्पुरते ठेवा आणि पुस्तकाला नाव द्या म्हणजे तेच लघु शीर्षक. पुस्तकाला नाव द्या. आता सगळे झाले, आता दुरुस्ती करा, थोडे तात्पुरते ठेवा आणि पुस्तकाला नाव द्या. अशा पद्धतीची ही ट्रिक आहे. पुढे वळू मित्रांनो. बघा आता राज्यघटनेतील इतर महत्वाचे जेवढे कलम आहेत ते सगळे या ट्रिकनं. आता बघा, आता मी तुम्हाला कलम दिलं 1, 3, 13, 14, 16 समान नोकरी संधी. तर तुम्हाला 16 कळा तर पाठच करायचा आहे सर. मग याच्यात काय एवढं विशेष ट्रिक? याच्यात अशी विशेष ट्रिक आहे मित्रांनो. तुम्ही 16 आकडा त्या याला पाठ करसाल पण ते कन्फ्युजन न कधी कधी विसरून जाते. जर तुम्ही तिथं काही जर गमतीशीर भाग टाकला ना, 16 तर तुम्हाला पाठच करायचा आहे. काहीतरी गमतीशीर वाक्य टाकलं ना ते कायम लक्षात राहतील. त्यामुळे कायम लक्षात ठेवण्यासाठी ही सगळी ट्रिक आपण अवलंबलेली आहे. एकदम विनोदी ट्रिक आहे, फनी ट्रिक आहे. बघा कलम 1 संघराज्याचे नाव व क्षेत्र, भारत आणि एकच नाव. पहिली कलम काय म्हणते? भारत आणि एकच नाव. नंतर कलम 3 मध्ये नवीन राज्य निर्मिती. 3 मित्रांनी नवे राज्य तयार केले. अगोदर आपले अजित पवार, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे 3 मित्रांनी नवे राज्य तयार केले. सत्ता. नंतर 13 हक्कांना विरोधी कायदे रद्द. मूलभूत हक्क ते हक्कांना नाही, हे मूलभूत हक्क आहे. थोडं प्रिंटिंग मिस्टेक झालेलं आहे इथे. मूलभूत हक्क विरोधी कायदे रद्द. इथे काय पाहिजे? मूलभूत हक्क विरोधी कायदे रद्द. तर ते 13 नंबरचा कायदा आला तर हक्क म्हणतात बाहेर जा, असं त्याची ट्रिक आहे. 13 नंबरचा जर कायदा आला तर हक्क काय म्हणतो? बाहेर जा. 13 नंबर म्हणजे कलम 13 नुसार मूलभूत हक्क विरोधी काही जर आलं तर डायरेक्ट फिनिश, म्हणजे राहतच नाही, तर बाहेरच. त्या कलमामध्ये मूलभूत हक्कामध्ये राहायचंच नाही. नंतर बघा 14 कलम 14 काय म्हणजे समानता. 14 वर्षांचे 2 भाऊ दोघेही समान आहे. 14 वर्षांचे जे 2 भाऊ आहेत ना तर दोघेही समान आहे. मग सर यामध्ये एवढं विशेष काय आहे तो? अरे वाक्य तर ठेव तू लक्षात. मग 14 आलं, 2 भाऊ दोघेही समान आहे. आपला दिमाग जो आहे ना मित्रांनो, काहीतरी ऑड जर असलं तरच लक्षात ठेवते.
जनरलच्या गोष्टी अजिबात लक्षात ठेवत नाही. मग ऑड काहीतरी कर. 14 वर्षात जे भाव दोघे समान आहे, हा ठीक आहे बा आहे, सध्या आता लेक्चर पुरतं तरी लक्षात ठेव. पुढे चाल, उद्या एकदा आठवून बघ, आठवलं तर खूप चांगलं. 8 दिवसांना अजून एकदा आठवून बघ, 15 दिवसांना, एका महिन्यात अजून एकदा हे लेक्चर पीडीएफ काढ, अजून एकदा वाचून बघ, आठवून बघ. झालं. आज जन्म विसरणार नाही तू, आज जन्म. ठीक आहे. बघा आता नंतर 16, कलम 16, समान नोकरी संधी. 16 उमेदवार नोकरीसाठी समान संधी. 16 उमेदवार आहे ना, नोकरीसाठी समान संधी आहे, अशी ट्रिक. नंतर काय, 17, अस्पृश्यता निर्मूलन. 17 लोकांनी अस्पृश्यता पळवून लावली. अस्पृश्यता नको, निर्मूलन. काय, 17 लोक होते, 17 लोक त्यांनी एकदम पळवूनच लावली. नंतर काय, 19, अभिव्यक्ती स्वातंत्र्य. 19 लोक माईक घेऊन बोलत आहेत. 19 लोक माईक घेऊन बोलत आहेत. म्हणजे काय, बोलण्याचा अधिकार जो आहे कलम 19 मध्ये दिलेला आहे. 19 लोक. नंतर 21, कलम 21 मध्ये काय, जीवन व स्वातंत्र्य आहे, जीवनाचं जगण्याचं स्वातंत्र्य आहे. तर ते 21 वर्षाचा तरुण म्हणतो. 21 वर्षाचा तरुण, 21 वर्षाचे जे आपले पोरं असतात त्यांना थोडंसं झेंजी वगैरे पानं कमी, आंदोलन निघते. आपले वय वर्ष आपलं जसं 18 पासून तर 25 पर्यंत एकदम म्हणजे आपण एकदम लेफ्टिस्ट होऊन जातो, किंवा मग कुठेतरी आपल्याला मार्क्स आठवते, आपलं पण बोलणं एकदम असं एखाद्या गाडीवर चढून हा मी असा करतो, मी तसा करतो, डिंगा मारणे म्हणतो ते सगळं. म्हणजे बघा आता 21 वर्षाचा तरुण म्हणतो मला जगायचे स्वातंत्र्य आहे, असा एकदम. नेपाळचा आता जो अध्यक्ष झाला तोच म्हणतोय. 21 वर्षाचा तरुण म्हणतो मला आता जगायचे आहे, जगायचे स्वातंत्र्य आहे. नंतर काय, 21 शिक्षणाचा अधिकार आहे. 21 मुलं शाळेत जात आहे, असं काहीतरी तुम्ही लक्षात ठेवा. त्या शाळेमध्ये 21 मुलं आहे, म्हणजे काय, शिक्षणाचा अधिकार. नंतर 25, धर्म स्वातंत्र्य. 25 लोक 25 वेगवेगळे धर्म पाळतात. 25 लोक 25 वेगवेगळे धर्म, बस झालं. नंतर 30, शिक्षण संस्था. 30 शिक्षकांनी शाळा सुरू केली. 30 शिक्षक शाळा सुरू करायला किती, 30 शिक्षक. नंतर 31C, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल संरक्षण. 31C म्हणजे सरकार म्हणते धोरणे सुरक्षित पाहिजे. नंतर पुढे बघा कलम 32. कलम 32 काय म्हणते, 32 दातांनी न्याय मागितला. एक कलम 32. नंतर कलम 38. कलम 38 म्हणते सामाजिक व्यवस्था. 38 लोकांनी समाज नीट लावला. अशा पद्धतीने 44 मध्ये ग्रामपंचायत. 40 गावकरी बसले पंचायत मध्ये. नंतर 44 समान नागरिक कायदा. 44 लोक एकच कायदा पाळणार आहे, एकच कायदा. किती, 44 लोक. 45 काय म्हणते, लहान मुलांचे शिक्षण. 45 मुलं शाळेत पळत आहे. 45 मुलं असे बघा, मग अशी 21 बघितली, आता 45 बघून घ्या, दुसरी शाळा बघा. काय आपल्याला काय चाललंय, इमॅजिन करा ना. नंतर 46, SC/ST कल्याण. म्हणजे 46 लोकांनी आदिवासींसाठी मदत केली. 50, न्यायपालिका स्वातंत्र्य. 50 न्यायाधीश म्हणतात आम्ही स्वतंत्र. जे 50 काय म्हणतात न्यायाधीश, ते म्हणतात आम्ही स्वतंत्र. ते कलम 50 मध्ये ते. आणि आंतरराष्ट्रीय शांतता. 51 देशांनी शांततेचा करार केला. 51 देशांनी शांततेचा करार. ठीक आहे. आता पुढे बघा कलम 72, राष्ट्रपतीचा जो क्षमादानाचा अधिकार, तो सगळं यामध्ये येते. 72 वर्षाचे राष्ट्रपती म्हणाले, 72 वर्षाचे माफ केले, जा तुम्ही, माफ केले. हे माफीचं कलम ते 72. नंतर 74 कलम काय म्हणते, मंत्रिमंडळ. 74 मंत्री बैठकीत चहा पित आहे. जवळपास 74 मंत्री आणि ते कॅबिनेटमध्ये, किंवा मग सगळे मंत्री वगैरे आपल्या जवळपास 78 की काहीतरी आहे. तर तुम्ही 74 एक लक्षात ठेवा. 74 मंत्री बैठकीत चहा पित आहे. किती, 74 मंत्री. तेच मंत्रिमंडळाची कलम आहे 74. 78 कलम 78 काय म्हणते, पंतप्रधानाचे कर्तव्य. म्हणजे 78 कामे पंतप्रधानांना करावी लागतात. 78 प्रकारचे किंवा 78 प्रकारच्या फायली पंतप्रधानाजवळ आहे, असं काहीतरी इमॅजिनेशन करा. 110 कलम 110 अर्थविधेयक. 110 रुपयांच्या बजेट. 110 रुपयाचा बजेट. 112 मध्ये काय, अर्थसंकल्प. 112 पानांचा बजेट. बजेटचं तुम्ही माहित असेल ना तुम्हाला, ते मॅडम वाचतच राहते. किती सारे पानं राहते त्यामध्ये, किती, 112 पानांचा बजेट. आता 123 मगाशी सांगितलं तुम्हाला, 1 to 3 अध्यादेश. 1 to 3 दिवसात अध्यादेश आला. किती, 1 to 3 दिवसात. पुढे बघा राज्याशी संबंध. राज्याशी संबंध 13 कलम 155, 161, 163, 167, 169. आता हे राज्याशी संबंधित जेवढे कलम आहे त्यामध्ये बघा 155 लोकांनी राज्यपाल निवडला. असं होते का, राज्यपाल निवडते का, नाही. थोडं ऑड वाटतंय ना, ठेव लक्षात. 155 लोक लागले राज्यपाल निवडायला. 161 राज्यपाल क्षमादान. 161 वेळा राज्यपालांनी माफी दिली. 163 मंत्रिमंडळ. 163 मंत्री राज्यपालाभोवती. 167 मुख्यमंत्र्यांचे कर्तव्य. 167 फाईल मुख्यमंत्री पाहत आहे सही करण्यासाठी. 169 विधान परिषद. 169 सदस्य परिषदेत बसले आहे. आता हे विधान परिषद स्थापन करण्यासाठीचं वगैरे कलम आहे. परत तसंच 249, 262, 263, 65, 275 आणि 80. 280 वित्त आयोग तुम्हाला माहितच आहे. 280 तज्ञ पैशांचे वाटप करत आहे. ऍक्च्युअली वित्त आयोग तुम्हाला माहितच असते, हे लक्षात येऊन जाते.
आता तुम्हाला इथे 262 नदीचा जलविवाद जो आहे, नदी विवाद किंवा आपण जलविवाद म्हणतो 262 मध्ये, ते पण तुम्हाला लक्षात येते. आता तुमचा प्रॉब्लेम असते 249, 65 पण माहितच असेल, कायद्याशिवाय कर नाही. कायदा असेल तरच कर. नंतर 262 जे आहे ते नदीविवाद हे माहितच आहे, जलविवाद पण म्हणतो याला आपण. जलविवाद तुमच्या जास्त डोक्यात बसू नये, कारण तिथं जलविवादच राहते ना लिहून. ठीक आहे, हे जलविवाद. नंतर संसद राज्य विषयावर कायदा, तर तो 249, 275 आता राज्यांना अनुदान, जे आपण काय म्हणतो तो ऍड ऑन नाही का, ते 275 मध्ये सबसिडी वगैरे. 280 वित्त आयोग, आता हे माहितच आहे. पुढे बघा, सेवा व निवडणुका 300A मध्ये मालमत्तेचा अधिकार, 300 एकर जमीन आणि माझा अधिकार. आता एक समजा सावकार होता, त्यांची 300 एकर जमीन होती, तो म्हणते 300 एकर जमीन ही माझीच आहे, तो माझा अधिकार आहे. अगोदर मालमत्तेचा अधिकार मूलभूत हक्क म्हणून होता, आता टाकलाय तो 300A मध्ये. नंतर बघा 311 सरकारी सेवक संरक्षक, म्हणजे सरकारी सेवक जे आपले सनदी अधिकारी वगैरे नाही का, ते त्यांना काढायचं, कशा पद्धतीने काढायचं, तर त्या सगळ्या कलमा, ते सगळे म्हणजे ते सगळे समजा तरतुदी 311 कलमामध्ये आहे. तर ते 311 कर्मचारी नोकरी वाचवतात, म्हणजे ते काढणे त्यांना किंवा मग ठेवणे किंवा त्यांना बडतर्फ करणे, ते काढण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. तर त्या सगळ्या 311 मध्ये आता 311 लक्षात ठेवायचे, कारण ते काय आपण आता एक मॅटर झालेला आहे विधानसभेचा, विधान परिषदेमधला. नंतर 312 अखिल भारतीय सेवा, 315 मध्ये लोकसेवा आयोग आत्ताच बघितलं आपण, 320 मध्ये जे कार्य आहे युपीसीचे किंवा लोकसेवा आयोगाचे ते सगळे, 323A मध्ये प्रशासकीय न्यायाधिकरण, आणि 324 मध्ये निवडणूक आयोग, जे मतदान करतो आपण ते 324 मध्ये. ठीक आहे, एकच मिनिट. 324 झालं. आरक्षण व आणीबाणी, आता आणीबाणीच्या कलमा तुम्हाला माहित आहे, फक्त तुम्हाला 330 ही SC ST आरक्षणा संबंधित आहे, 335 ही SC ST सेवा संबंधी आहे, SC STच्या ज्या सेवा म्हणजे ते आपले हे सर्व्हिस. ठीक आहे. 342, आता मी इंग्रजी सांगितलं, सर्व्हिस, असं तसं नाही, सर्व्हिस म्हणजे आपली ही आपण काय म्हणतो त्याला, आपली सेवा, आपली सर्व्हिस, नोकरी. नंतर 342 अनुसूचित जमाती, 352, 56, 60 हे जनरली तुम्हाला माहितच असते, राष्ट्रीय आणीबाणी, राष्ट्रपती शासन आणि आर्थिक आणीबाणी. ठीक आहे. आता आपण त्याला दुसरी ट्रिक लावली होती, तीच लक्षात ठेवा, ती नको जास्तीत जास्त तुम्हाला आकडे दिले तर तेही विसरून जायचा. ठीक आहे, त्यामुळे जे लक्षात आहे तेच ठेवा, जे लक्षात नाही त्यासाठी मग तुम्ही ही ट्रिक वापरू शकता. कलम 368 घटना दुरुस्ती प्रक्रिया, तर ही यामध्ये काय विधेयक मांडले जाते, परत दोन्ही सभागृहाची मंजुरी होते आणि शेवटी राष्ट्रपतीच्या संमतीनं ते घटना दुरुस्ती विधेयक आपलं संमत होते. तर ते 368 मध्ये सगळं दिलेलं आहे. तर राज्यघटनेचे स्त्रोत झाला, आता आपला जवळपास आपले महत्वाचे कलम संपलेले. आता राज्यघटनेचे स्त्रोत बघून घेऊ, यावर हमखास प्रश्न येतात, म्हणून मी तुम्हाला काय म्हटलं, 2 मार्क्स या लेक्चर मधून तुमचे फिक्स समजायचे. तर हे सगळे परत बघा आता. तर 1935 चा जो कायदा आपला भारत सरकार कायदा, त्यामधून पण काही बाबी आपण घेतल्या होत्या, जवळपास जास्तीत जास्त बाबी त्यामधून घेतल्या होत्या. तर संघीय शासन पद्धती, आपली जी शासन पद्धती आहेत ना, तर ती आपण कुठून घेतली, आपण घेतली आहे 1935 चा कायदा, इथून घेतलेली आहे ते. 1935 च्या कायद्या अंतर्गत आपण संघीय शासन पद्धती, आणि जर संसदीय शासन पद्धती म्हटलं तर ती ब्रिटिश राज्यघटनेपासून घेतलेली आहे. संघीय शासन पद्धती कुठून, 1935 मधून. राज्यपाल पद, राज्यपालाचं जे पद आहे तर ते 35 मधून घेतलेलं आहे, 1935. आणि न्याय व्यवस्था, लोकसेवा आयोग, हे सगळं 1935 मधून घेतलेलं आहे. जो कायदा आपला आहे 1935 चा, तिथून. आता ब्रिटिश राज्यघटना आहे, त्यामधून पण आपण घेतलेलं आहे. पहिलं आताच बघितलं, संसदीय शासन पद्धती आणि कॅबिनेट प्रणाली. नंतर काय, अमेरिकन राज्यघटनापासून काय घेतलं, अमेरिकेपासून मूलभूत हक्क, मूलभूत अधिकार घेतले, आणि न्यायालयीन पुनर्विलोकन रिव्ह्यू करण्याचा जो अधिकार आहे तो आपण कुठून घेतलेला आहे, अमेरिकेकडून. आता आयर्लंड जे आहे तर ते राज्य धोरणाचे मार्गदर्शक तत्वे, प्रिन्सिपल, आपले डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल. नंतर कॅनडाचं असं आहे काम का ते मजबूत केंद्र सरकार पाहिजेत कॅनडावाल्यांना, त्यामुळे कॅनडाचं आपण जे आहे मजबूत केंद्र सरकार ते कॅनडापासून घेतलेलं आहे. समवर्ती जी सूची आहे ना आपलं, काय केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची, तर समवर्ती सूची आपण ऑस्ट्रेलियापासून घेतली. तर जर्मनी, हिटलर माहित आहे, हिटलर, मग आपला हिटलर सारखा देश कधी होते माहित आहे का, जेव्हा आणीबाणी लागू होते तेव्हा. त्यामुळे जर्मनीपासून आपण आणीबाणीचा अधिकार घेतलेला आहे. रशिया, मूलभूत कर्तव्य, भाऊ आपला मित्र आहे रशिया. आता आपण थोडं लांब चालत आहोत, लांब होत आहोत, काही हरकत नाही. आता ते इंटरनॅशनल पॉलिसीवर आपण वेगळं लेक्चर घेऊ. फ्रान्समध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता, आता हे सगळं लहानपणापासून आपण वाचत आहोत, माहित आहे, ते सगळं आपल्याला माहितच आहे. फ्रान्स पासून आपण काय घेतलंय, स्वातंत्र्य, समता, बंधुता. नंतर दक्षिण आफ्रिका, घटना दुरुस्ती प्रक्रिया, इथे तुम्ही विसरतात. आणि रशिया काय, मूलभूत कर्तव्य. जपान, आता कायद्याने स्थापित प्रक्रिया, जपान पासून घेतलेला आहे कायदा बोलून तेच. ठीक आहे. आता हे सगळे यामध्ये
आपण कलमानुसार बघितलेले आहे. तर तेच जर तुम्हाला पीडीएफ जर पाहिजे असले ना, पीडीएफ जर बघायचं असले ना, तर तुम्हाला काय करायचं आहे, आपलं दास ऑफिसर अकॅडमीचं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जायचं, ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं, इन्स्टॉल करायचं आणि तुम्हाला फ्री फोल्डर बघायचा आहे. फ्री फोल्डर इथं दास ऑफिसर अकॅडमी असं नाव दिसेल, तिथं 3 रेषा दिसतील, अशा 3 रेषा. तर तिथे जाऊन तुम्हाला क्लिक करायचं आहे. तिथं जाऊन क्लिक करायचं असं 3 रेषाला, त्या अशा 3 रेषा दिसतात, 1 2 3. इथं दास ऑफिसर अकॅडमीचं असं नाव दिसते, असं नाव दिसेल. त्या तुमच्या स्क्रीनवर जेव्हा तुम्ही ऍप इन्स्टॉल कराल तेव्हा आता तुम्हाला फ्री फोल्डर कुठं दिसणार आहे ते सांगतो मी तुम्हाला. ह्या 3 रेषाला, त्या 3 लाईनला क्लिक करायचं. इथं तुम्हाला फ्री फोल्डरचं ऑप्शन दिसेल. तिथं जायचं, युट्यूबचं ऑप्शन बघायचं, तिथं जाऊन पीडीएफ बघायची. ठीक आहे, थांबायचं आता. धन्यवाद.